नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च प्रद्युम्नाय अनिरुद्धाय तुभ्यं भगवते नमः। नारायणाय ऋषये पुरुषाय महात्मने विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात्मने नमः। तुझे रूप सर्वत्र माते दिसावे सख्या अंतरी वासुदेवा वसावे। अखंडित वाचे तुझे नाम यावे सदा धेनु सेवेत आयुष्य जावे। बहु कष्ट लोणी सख्या वासुदेवा तुझ्या पादपद्मी मला दे विसावा। मनाने रमावे तुझ्या नित्य नामी नको वासना विषयी हे मधामी। खवे शासना शासना दान वाचा जगत पावना पावना थारणेचा। तुडो नाम लावण्य कंदा पदी वासुदेवा सुदेवा मुकुंदा। सदा सर्वदा चित्त चरणी असावे हरि कीर्तना मंदिरी मी बसावे। तुझे नाम माझ्या वदनी वसावे तुझे रूप माझ्या नयनी दिसावे। काका नमस्कार। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीमदनन्ता श्रीविभूषिता अप्पलक्ष्मी नरसिंहराजा। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव। श्रीविद्याधरी राधा सुरेखा श्रीराधीधर श्रीपादा। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव। माता सुमति वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव। सत्य ऋषीश्वर दुहितानन्दन वापनार्यनुत श्रीचरण। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव। सवितृकाठक चयन पुण्य फल भारद्वाजा ऋषिगोत्रा संभव। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव। रोचोपाधि देव लक्ष्मीधर संख्या बोधित श्रीचरण। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव। पुण्यरूपिणी राजमावसुत गर्भ पुण्य फल संजाता। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव। सुमति रंजन नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा। जय विजयी भव दिग्विजयी भव
श्रीमदखण्डा श्रीविजयी भव पीठिका पुरा नित्यविहारा मधुमतिरक्षा मङ्गलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव श्रीमदनन्दा श्रीविभूषिता अप्पलक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखण्डा श्रीविजयी भव सुखकर्ता
कृतार्थ जीवन पावन करुणी सारे मदला तेजोमय भास्करा अल्पची भिक्षा कारुणी स्वामी न्यावे पद संपत्ती सगुणरूपाने देऊनी स्वामी श्रीकारारती ओ स्वामी श्रीकारारती श्री स्वामी समर्थ. आज गुरुदोषी पण आहे. श्रीपाद श्री वल्लभ आज निजागमी चंद्रकमल झालेलं होतं. त्यानिमित्ताने आज आपण श्रीपादांचं स्तोत्र म्हटलं. तसंच आज गुरुद्वादशी म्हणजेच गोबारस किंवा वसुबारस पण आहे. आता जे आपण भगवंतावर जे कवन इथे सुरुवातीला म्हणतो तर सदा धेनु सेवेचं आयुष्य जावे, सदा धेनु सेवेचं आयुष्य जावे. तर आपण मागच्या वेळी अभ्यास केला होता. त्या अभ्यासाप्रमाणे पृथ्वी म्हणजेच गाय आहे आणि ती गाय गरीब आहे आणि आज आपण त्या पृथ्वीला किती प्रकारे त्रास देत असतो ते आपण सगळेजण बघतो. तर या धेनूचं सेवन किंवा या धेनूची पूजा अर्चा किंवा या धेनूचं तिला सांभाळणं हे आपल्याकडनं व्हावं. आणि म्हणून या गीतामध्ये कवीने लिहिले की सदा धेनू सेवेत आयुष्य जावे. तर आपल्या आयुष्य या धेनू सेवेत म्हणजेच या पृथ्वीरूपी धेनूमध्ये आणि प्रत्यक्षात जी धेनू आहे तिच्यामध्ये आपलं आयुष्य जावं, जी सेवा आपण करावी असं आपल्या गाईला पवित्र मानलेलं आहे. आणि त्याचवेळी आपण अभ्यास करताना हे पाहिलं होतं की धर्म म्हणजे बैल आहे आणि तो 3 पायांनी अपंग झालेला आहे. कारण सध्या अनाचार माजलेला आहे आणि कलियुगात तर तो अनाचार खूपच वाढलेला आहे आणि तो बिचारा एका पायावर लग्नत चालतोय. अशी या बैलाची म्हणजेच या धर्माची अवस्था आता झालेली आहे. हे पण माग आपण अभ्यासलं. सहज जाता आढळलं म्हणून हे उल्लेख केले. आता आपण आपल्या तिसऱ्या स्कंदातल्या 26व्या अध्यायाकडे बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. स्वामी, मागच्या वेळेला आपण अभ्यास करताना हेही पाहिलं होतं की धर्म जर असेल तरच मानवी जीवन हे सुखाचं आनंदाचं होईल. सुखाचा म्हणण्यापेक्षा आनंदाचा शब्द वापरतो कारण सुखाबरोबर दुःख येऊ शकतं. पण एकदा का जर आनंद प्राप्त झाला तर ती व्यक्ती आनंदात निजानंदात ब्रह्मानंदात राहू शकते. अर्थात हे इतकं सोपं नसतं. मी तर पोटासारखा सांगू शकतो पण माझ्या वेळी जर एखादा प्रसंग असा काही करून प्रसंग आला तर पायाखालची जमीन हालते
आपण दुःखी कष्टी होतो. पण हे जे मनाचे प्रकार असतात किंवा मनाची दुःखता किंवा खिन्नता असते, हीच आपल्याला बद्ध करत असते. बद्ध करते म्हणजे काय? याचमुळं आपल्याला पुनर्वी जन्म पुनर्वी मरण अशी अवस्था येते. आपण सदैव निजानंदात राहू शकत नाही. पण हा जो ही जी वाङ्मयाची सेवा चाललेली आहे, ही आपण आज मे महिन्यापासून इथे वाङ्मयीन सेवा करतोय. किती दिवस लागतील आपल्याला माहीत नाही. घाई आपण कुठली करत नाही. सगळ्यांना समजेल, रुचेल, आवडेल, पचेल, त्यांना ते ॲडमिट होईल किंवा ॲप्रिशिएट होईल या भावनेने आपण काही वेळेस पुनरुक्ती करतोय किंवा ते श्लोक समजावेत या भावनेने आपण अत्यंत सखोलरित्या सांगायचा प्रयत्न करतोय. त्यातलं हे मला सांगावंसं वाटतं, चुकून जर काही चुकत असेल तर ते माझं स्वतःचं आहे. कार्य बहुल्यामुळे तसं होत असेल. कारण आज 4:15 वाजून गेले तरी माझ्या अभ्यासाचा पत्ता नव्हता. आणि दर गुरुवारची ही अवस्था आहे माझी, आजची नाही. सकाळी लवकर उठतो, काल प्रवचने आपल्याला अभ्यास केला पाहिजे. स्नान वगैरे सगळं आटपतं त्यातल्या त्यात लवकर, आणि अभ्यासाला बसावं म्हटलं तर आजचा दिवस कसा आणि कुठे गेलाय कळलं नाही. आणि दर गुरुवारी असंच जातं. भक्त लोक येत असतात, मध्येच कुठेतरी थोडंसं दुकानाचं काम असतं किंवा नुकतं म्हणलं की 4 वेळा लोक बोलवत असतात. आणि लोकांची सांसारिक दुःखही दूर व्हावीत म्हणजे परमार्थाकडे लक्ष लागेल अशी पण भावना असते. म्हणून मागे आपण अभ्यास केला त्यावेळेस असंही आपण पाहिलं होतं की हे काम भगवंतांनी श्रीकृष्णाने राधेवर सोपवलेलं आहे. बेचारी राधा ही श्रीकृष्णाची खूप अतुलनीय अशी भक्त होती. तिची तोड या जगात कोणालाच येणार नाही. आज 5246 वर्ष होऊन गेलेली आहे. म्हणजे आपण घटकावर 5,500 वर्ष म्हणून एवढ्या 5,500 वर्षात आजपर्यंत मला नाही वाटत म्हणजे की राधेसारखी भक्ती कोणाची झाली असेल. म्हणजे राधेलाही भगवंताचा कृष्णाचा वेळ लागला, त्याचप्रमाणे कृष्णालाही राधेचा वेळ लागला. आपले वेळ स्वामींना लागतं का नाही लागते मला माहीत नाही, पण ते लागावं आणि आपली वेळ स्वामींना लागावं, स्वामींचा वेळ पण आपल्याला लागावं, असं दुतर्फा घडावं असं मला वाटतं. अर्थात हे काही सोपे नाही. जस्ट सांगायचं म्हणजे की हा सगळ्या जे महात्म्य आहे जपाचं अधिष्ठान त्या ठिकाणी पाहिजे. सतत नामस्मरण मुखामध्ये पाहिजे. नामस्मरण असेल तर आपण करून जाऊ. तुम्ही म्हणाल नामस्मरण घेणं सारखं काही शक्य होत नाही. मला असं म्हणायचं की जसं आपल्याला खाणं पिणं सहज शक्य होतं आजकाल, मी असं म्हणत नाही की पूर्वीचे दिवस आता राहिलेले नाही आहेत. सगळ्यांच्या खिशात 2 पैसे असतात, असतात आणि असावेत. पण आपण पाहिजे ती गोष्ट खरेदी करून किंवा पाहिजे त्या हॉटेलला जाऊन किंवा पाहिजे त्या ठिकाणी जाऊन खाऊ शकतो. कधीही आपल्याला समजा पाणी प्यायचं असेल तर आपल्या बरोबर आपली बिसलेली असते किंवा आपण हॉटेलच्या पाणी म्हणा, चहा म्हणा, कॉफी म्हणा, कोल्ड्रिंक म्हणा घेऊ शकतो. हा एक भाग खाण्यापिण्याचा झाला. दुसरा भाग कोणाला आठवण करावं लागत नाही, श्वास घे नंतर मशीन नाही सांगावं लागत. तसंच नामस्मरण करायला जीवनाला ते नाही विसरून जातो. विसरणं हा आपला स्थायी भाव आहे किंवा विसरणं हे तुम्हाला काळ फसवत असतो. त्या काळाच्या संसाराच्या मायेच्या आधी जाऊ नका. एकदा का जर सवय जडली ना की झोपेत सुद्धा तुमचं नामस्मरण चालू राहील. आपल्या गुरुचरित्रामध्ये लिहिलेलंच आहे, ज म्हणजे जन्माचा विच्छेद आणि प म्हणजे पापाचा नाश. आपली कळत न कळत आपल्या घराण्याची आपली स्वतःच्या हातून काही या जन्मीने पूर्वजन्मी जे काही पाप घडली असेल तर त्या पापाची निवृत्ती व्हावी आणि जन्माचा विच्छेद व्हावा. म्हणून ज म्हणजे जन्माचा विच्छेद आणि प म्हणजे पापाचा नाश असं घडावं. तर हे घडावं असं वाटतं, पटतं म्हणाला.
पण तसं घडत नाही. मला नेहमी असं वाटतं की निदान आपला दिवस इकडं तिकडं जातो, आपल्याला पाहिजे ते आपण करत असतो, आपल्याला स्वातंत्र्य आहे. आपल्याला आजकाल जसं देशाला पूर्ण स्वातंत्र्य आहे, पण स्वातंत्र्य म्हणजे काय नेमकं देशाला कळलंच नाही असं मला म्हणावं वाटतं. आज 75 वर्ष होती स्वातंत्र्य मिळून, पण खरंच देशाला किंवा देशाच्या नागरिकांना कळलं नाही. हा विषय या ठिकाणी सांगायचा नाही, पण काय करणार, कुठेतरी पोटतिडीक म्हणा विषय तोंडातून येतो पण दरवेळी मी ठरवतो की हा विषय नाही काढायचा, पण काढला जातो. त्याचं कारण असं आहे की देशाविषयी समाजाविषयी कुठेतरी पोटतिडीक म्हणून हा विषय येतो. स्वातंत्र्य कसं मिळालं हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. त्यात अनेकांचा मला मोठा त्याग आहे. अनेक माणसं मृत्युमुखी पडलेली आहेत, घरं उद्ध्वस्त झालेली आहेत. जी खरी घरं उद्ध्वस्त झाली त्यांनी देशप्रेम म्हणून देशाला काही मागितलं नाही. आणि वन कॅन बी हिरोइक फॉर दी मुवमेंट, तसं कुणी स्वातंत्र्य सैनिक म्हणून सरकारकडून काही मानधन घेतलेलं आहे, हाही भाग सोडून द्या. पण नको त्या गोष्टी डोळ्यासमोर येतात, मग कुठेतरी वाईट वाटतं. कारण आमच्या अण्णांना सांगायचे कसं स्वातंत्र्य मिळालं, 42च्या आंदोलनात काय काय घडलं हे कुठेतरी घरात कधीतरी चर्चा व्हायची. आणि त्यावेळेस काय काय त्याग करावा लागला, म्हणजे आमच्या घराला सुद्धा प्लस त्यांचे त्यावेळेस कोणी मित्रपरिवार असतील त्या सगळ्यांना ही त्यागाची भावनाच गेली. देशाविषयी, समाजाविषयी किंवा मानवी जीवनासाठी त्याग करायला पाहिजे भावना राहिलेली नाही समाजात, दुर्दैवाने सांगायचं वाटतं. आणि राजकारण की ज्या राजकारणातून समाज निर्मिती चांगली होईल असं राजकारण पाहिजे, ते आता कितपत राहिले मी सांगू शकत नाही. ही कोणावरही टीका नाही आहे, ही कोणाची निंदनाचे नाही आहे, ही पोटतिडीक आहे. ज्यांना ही टीका वाटत असेल त्यांनी मला क्षमा करावी. पण पुन्हा माझं त्यांना सगळ्यांना हे सांगणे की कुठेतरी देशाविषयी अस्मिता आहे, पोटतिडीक आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. तर या मायेतून बाहेर पडायला एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आपण नामस्मरणात होता. मग तुम्हाला एका अर्थाने वाटेल अवघड आहे, त्याचं उदाहरण मगाशी दिलं. खायला प्यायला काय आपल्याला मजा नाही. स्वातंत्र्य मगाशी सांगितल्याप्रमाणे देशाला आहे, तसंच घराघरातून आहे. पूर्वीचे दिवस गेले, आता मुलाबाळांना पण स्वातंत्र्य आहे. दादा आजकालच्या काळात मुलांकडून आपण मोबाईल काढून घेऊ शकत नाही. जी लहान मुलं आहेत की बिलो 10 इयर्स, 9व्या वर्षानंतर समजा त्यांना आणखीन जास्त ज्ञान येतं, पण त्या 1-2 वर्षाच्या मुलांच्या हातून सुद्धा आपण मोबाईल काढून घेऊ शकत नाही किंवा ते लगेच रडतात. तर म्हणजे दुसऱ्या बाजूने आजकाल जन्माला आलेल्या मुलापासून ते शेवटपर्यंत पूर्ण स्वातंत्र्य आहे. इव्हन ऑल्सो मी असं म्हणेन की पूर्वी कुटुंब संस्था होती, समाजाला, घराण्याला, कुटुंबाला लोक घाबरून वागायची, संसार सुरळीत चालायचे. आता इतकं स्वातंत्र्य झालंय की जरा काय झालं की डिवोर्सच्या गोष्टी सुरू होतात, कोण कोणाची कोणाला जरूर नाही असं वागलं जातं. पूर्वी आधी जरूर आहे नाही असं नाही, पूर्वी जरूर होती, पण पूर्वी कुठेतरी त्या संयम होता आणि त्या संयमाच्या मागे संस्कार होते. हा संयम पण गेलेला आहे, कारण दोघेही मिळवते आहेत, दोघांकडे मुबलक पैसा आहे. मुबलक म्हणण्यापेक्षा अतिरिक्त पैसा आहे, म्हणजे एवढा पैसा कशाला लागतो हे मला कळत नाही. आणि ते आयोग कुणी काढले मला माहीत नाही. 5वा आयोग गेला, 6वा गेला, 7वा आयोग आता आला. भरपूर पगार मिळतात, मिळून देत बाबांना, मला काय म्हणायचं नाही त्याबद्दल. मला कन्व्हर्सला त्याबद्दल जेलसी नाही, दुःख नाही, काही नाही. परंतु असे गणेश पगार मिळवताना आपण त्यासाठी थोडं काम करतो का हे आपण आपलं तपासून पाहावं. किंवा त्याचा मोबदला आपण आपल्या कंपनीला म्हणा, आपल्या शासनाला म्हणा आपण देतो का, आपण किती वेळ काम करतो.
का त्या खुर्चीवर बसल्यावर आपण लोकांना विनाकारण सतवायचं काम करतो. पाठीमाग अनेक नियम त्याला लागू कर, जे नसतील नियम ते पण सांग, असतील ते तर सांगायचे. आणि समोरच्या माणसाला एवढं घाबरून सोडायचं की तू असं नाही गेलं की तुला एवढा दंड बसेल. म्हणून काय करतो मग काय गोष्टी सुरू होतात ते तुम्हाला माहिती आहे. तर असं नको व्हायला असं वाटतं. तर श्वासोश्वास घ्यायला आपल्याला सांगावं लागत नाही, खायला प्यायला सांगावं लागत नाही. स्वातंत्र्य देशापासून, कुटुंबापासून, घरापासून, वैयक्तिक सुद्धा स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. इथं आपल्याला कुठल्याही मज्जाव नाही. मग नामस्मरणालाच का आपल्याला अडथळा येतो? नामस्मरणात आपल्याला का कंटाळा? नामस्मरण का करायचं? तर जेणेकरून आपलं जीवन, आपला आत्मा, आपला जीव हा सदैव आनंदात राहील, विजानंदात राहील, ब्रह्मांडात राहील. याच्यासाठी नामस्मरण करायचं आणि ते करावं. ते असं जर नामस्मरण झालं तरच आणि तरच आपण या बंधनातून मुक्त होतो. आणि जर या संसाराच्या मागे लागून याचं नाही, संसारातली कर्तव्य जरूर पूर्ण करावे. संसारात ज्या गोष्टी लागतात त्या सर्वांच्या जरूर पूर्ण व्हाव्या. असं मी म्हणत नाही की वृक्ष जीवन जागा. संसारात ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या नक्की व्हाव्या, सगळ्यांच्या व्हाव्या. पण ती माया आहे त्यात किती अडकायचं? कारण संसार हा त्याला किती ठिकाणी ठिगळं जोडली तरी हा फटकाच असतो. आणि पारमार्थिक ज्ञान हे आकाशासारखं असतं, त्याला कुठं अंतर नाही, त्याला ना आधी ना अंत. आणि संसारातलं म्हणलं तर एक प्रश्न सुटला की दुसरा प्रश्न उभा राहतो, दुसरा प्रश्न सुटला की तिसरा उभा राहतो. आणि हे न सुटणारं पुढं असतं. आपल्याला वाटतं काय नाही, आपली आता वय अशी झालेली आहे, हे एवढं वय झालं की आपलं प्लॅनिंग हे असं आपण ठेवू. प्रत्यक्षात तसं घडत नाही. आणि त्याला म्हणायचं बद्धता. या मायात आपण अडकतो, मनाला आपण आवडू शकत नाही, याला म्हणायचं बद्धता. आज वसुबारस, गोबारस किंवा गुरुद्वादशी आहे. आपल्या श्री वल्लभांनी आज कृष्णा नदीत पूर्वपूरला ते समाधीस्थ झालेले आहे. तर तो एक भाव मनात आहे. आणि गोबारस आहे, त्यानिमित्ताने भगवान श्रीकृष्ण डोळ्यासमोर येतो. तर एक सगळं गीत नाही, एका कृष्णाच्या गीतातली एकच ओळ सांगणार आहे. कृष्णावरी आपली गोधने, कृष्णावरी आपली गोधने. तर हे भगवंत आहे कृष्ण, आपली गोधने आवड. गोधन म्हणजे जी रानात वनात चाललेली गुरं आहेत, ती गुरं वेळच्या वेळी परत यायला पाहिजेत. तसं सैरवेर धावणार मळे परत यायला पाहिजे. सैरवेर धावणाऱ्या इच्छा, आकांक्षा याला कोणते लिमिटेशन्स पाहिजेत, मर्यादा पाहिजे. मग हे इंद्रिय रूप जे आहेत त्याला गोधन म्हटलेलं आहे, ते आवडता यायला पाहिजे. आणि म्हणून कृष्ण हा बासरी वाजवायचा की त्या बासरीच्या सुंदर अशा त्या स्वरांमध्ये मन मंत्रमुग्ध व्हायचं, म्हणजेच भगवंताशी एकरूप व्हायचं. तर अशा त्या सुंदर गोजिऱ्या लाडक्या अशा कृष्णाशी आपण एकरूप व्हायला पाहिजे. श्री स्वामी समर्थांशी आपण एकरूप व्हायला पाहिजे. पण होतं बोलतंच आपण संसाराशी एकरूप होतो की ज्याला कुठेही अंतर नाही आणि कायम दुःखाला कवटाळून बसतो. ही दुःख आपण किती दिवस कवटाळून बसायची. मग एक दिवस कुठेतरी ऐकायला मिळतं, अहो ते आता चांगले होते, तासापूर्वी माझ्याशी फोनवर बोलले किंवा आम्ही प्रत्यक्ष बोललो आणि आता काही असं ऐकायला मिळतं. हाताला काही लागत नाही की संसारात दुःख कवटाळून तो माणूस जातो आणि मग पुनरपी जन्म, पुनरपी मरणामाची त्याची अवस्था होते. पुन्हा तो जन्माला येतो, पुन्हा त्याला ते कावड कष्ट करावं लागतात, त्यातून सुटका होत नाही, कोणाची होत नाही. आणि म्हणून आपल्या या साधू संतांनी, श्रीपाद श्री वल्लभांनी, देवानी अनेक वेळा अवतार घेतले. श्री गुरु दत्तात्रयांनी श्रीपाद श्री वल्लभा पहिला अवतार धारण केला, श्री नृसिंह सरस्वतीचा दुसरा अवतार घेतला आणि श्री स्वामी समर्थ तिसरा अवतार घेतला. आणि 1878 साली स्वामी समर्थ सुद्धा समाधिस्थ झाले.
पण देवाने आपल्यासाठी, आपल्या उत्कर्षासाठी, आपल्या कल्याणासाठी किती वेळा अवतार घ्यावे आणि ते अवतार घेतले की त्या देवाला सुद्धा या सृष्टी चक्रातले नियम लागू होतात असं आपल्याला प्रज्ञेने मागच्या वेळी सांगितलं. मला वाटतंय रामायणाच्या प्रज्ञेने असं सांगितलं की प्रभू रामचंद्र हे साक्षात देव होते, दशावतारापैकी होते, परंतु त्यांचा जन्म झाल्यावर, अयोध्याला ते जन्माला आल्यावर त्यांना या सृष्टी चक्रातले सगळे नियम लागू झाले, त्यांना सगळ्या गोष्टी भोगाव्या लागल्या. म्हणजे देवाची सुद्धा या सृष्टी जन्माला आल्यावर त्यांची सुद्धा त्याला काही वेगळी वागणूक मिळत नाही. त्याला सृष्टी चक्रात जसं असतं तसं वागावं लागतं, तसं घडतं, तशी नियम त्याला लागू होतात, त्यातून तोही बाहेर पडू शकत नाही. तर तुम्ही माणसं आहोत. तर जीवाला बद्ध करणारं हे मन आहे. या मनाला जसं कृष्ण आवरी आपली बोधणे त्या मनाला आवरायचे का आणि संसार करा, नेटका करा. तुकाराम महाराजांनी सांगितलेले आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ साधावा. तर नेटका करावा म्हणजे 24 तासात अडकावं असं नाही. जी कर्तव्य कर्म आहेत ती जास्तीत जास्त उत्कृष्ट चांगली करावी. आपल्या कुटुंबाला व्यवस्थित सांभाळावं. उगाच आपण कुटुंब प्रमुख आहोत म्हणून आपण जरा स्वतःला वेगळं समजून घरातल्या लोकांना गुलामासारखं वागू नये. त्यांनाही स्वातंत्र्य आहे. तसंच त्यांचे विचार आपण घ्यावेत, आपले विचार त्यांच्यावर लादू नये. स्लेव्हरी ऑफ मॅन टू मॅन विल्यम ब्लेक आपल्याला सांगून गेलेलं आहे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्लेव्हरी ऑफ मॅन टू मॅन. विल्यम ब्लेकचं त्यावर फार मोठं पुस्तक आहे. त्याने फार मोठा विचार आपल्या समाजाला पुढे मांडलेला आहे. तर विल्यम ब्लेकचा अभ्यास करा किंवा नाही झाला तर निदान आपल्या संतांचा करा की ही स्लेव्हरी ऑफ मॅन टू मॅन ही संपली पाहिजे. घरादारातून, कुटुंबातून, समाजातून, देशातून, जगातून, या सर्व विश्वातून संपली पाहिजे. आणि विचारांची देवाणघेवाण व्हावी, प्रेमाने आपण वागावं, एकमेकांना सहकार्याने वागावं, असं आपण जीवन जगावं. मग आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. सगळे आनंदी होतील. पण जर इगोइस्टपणा आला, अहमपणा आला तर या सगळ्याचं मग पाणी होतं आणि त्यातून बाहेर पडणं अवघड होतं. उगाच घरात आरडाओरडा करायचा, रागराग करायचा, ह्याला ओरड, त्याला ओरड, त्याला ओरड. मग तीच सवय मठात, मंदिरात लागते, तीच सवय समाजात लागते, तीच सवय एखादा चुकून जरी आडवा गेला गाडी पुढे घेऊन तरी तुझेही राग येतो आणि मग हमळी तुमळी होती. ते मी काय सांगायला नको, ते तुम्ही रोज अनुभवत असाल. तर जीवाला बद्ध करायला मन हेच कारणीभूत आहे. आणि आपण जर एखाद्या विषयात आसक्त झालो तर त्या बंधनात आपण अडकतो. आपण जे कर्मगुणानुबंधे हा गुरुचरित्राचा अभ्यास केलेला आहे. श्रीमद भागवत महापुराणात आपण अभ्यास केलेला आहे. स्वामीलीलामध्ये अभ्यास केलेला आहे. तर या मायेमध्ये, या विषयामध्ये जर आपण आसक्त झालो तर आपण बंधनात अडकतो. आणि त्याच्याऐवजी जर आपण मनाला जर असं डायव्हर्शन केलं, दिवसभर संसार व्यवस्थित केला, जेवढं काही प्रामाणिकपणे करता येईल, प्रेमाने करता येईल तेवढं केलं. जीवन हे सत्याचं आणि प्रामाणिकपणाचं असावं. आपल्या घरात येणारा रुपया सुद्धा हा आपल्या मेहनतीचा असावा, कष्टाचा असावा. उगाच आडत जोडत पैसे आपल्याकडे येऊ नये म्हणून स्वामी समर्थांनी सांगितलंय, त्याचा अर्थ आपण लावून घ्यायचा आहे. शेत पिकून खा, कष्ट करा आणि जग. लोकांना सांगण्याच्या आधी मला असं वाटतं की मी सुद्धा काही वेळ का विना आमच्या व्यापारासाठी खाली ऑफिसमध्ये किंवा दुकानात जरा वेळ बसतो. निदान दुपारपर्यंत बसतो. 4-5 तास, 5-6 तास त्यात घालवतो आणि रोजच्या कष्टाने आपला उदरनिर्वाह चालावा अशी भावना ठेवतो. उगाच फुकट ताकदचं खायचं नाही. जरी सीझर सगळा उगत असला तर त्याच्यावरही सगळा मजा आपला टाकायचा नाही. अशा रीतीने मी सुद्धा जीवन जगतो. म्हणजे
स्वामी समर्थांनी जे आपल्याला काही तत्व, एकतर स्वामींनी आपल्याला विशेष काही सांगितलं नाही, पण जे सांगितले तेवढं तरी आपण केलं पाहिजे. सांगितलं म्हणजे स्वामींनी आचरणात आणून दाखवून आपल्याला सांगितलेलं आहे. ते कुठे व्याख्यान देत बसलेलं नव्हते. तर त्यांनी जे काही मोजकं सांगितलं त्यातला हा एक भाग आहे की शेत पिकून खा, जे कष्ट करा, आळशाचं तोंडचं बघू नका, असेही स्वामींनी सांगितले. आळशी माणसाचं तोंड बघू नका असे स्वामी रागाने म्हणायचे. तर आजकाल सगळ्या वेळांचं गणित चुकलेलं आहे. आपल्याला आता उलट झालंय. रात्र झाली की दिवस उजाडला सगळं वाटतं, रात्र झाली की पोरं फ्रेश. मग लहान मुलं सुद्धा एक एक दोन दोन पर्यंत आरामात लागतं. मग सकाळी उशिरा उठायचं, मग सगळं गणित चुकतं, सगळं गणित चुकतं, आयुष्यातच गणित चुकतं. उशिरा उठलं की उशिरा स्नान, मग ब्राह्ममुहूर्त तर गेलाच, मग ब्रह्मस्नान गेलं, देवस्नान गेलं, आणि 10च्या नंतर आंघोळ करणं, स्नान करणं म्हणजे राक्षस स्नान समजलं जातं. राक्षस लोक त्यावेळेस स्नान, देवाने सुद्धा काही गोष्टी आपण दिलेल्या नाही की गंगेवर किंवा घरात, आता गंगा गेली, मला मोठा पण नाहीच राहिले, जर आंघोळ करायची म्हणजे काय काहीतरी आपल्यालाच स्किन डिसीज व्हायचा. म्हणजे आम्ही सुद्धा अधिक महिन्यात वगैरे संगमावर, मी आणि आमच्या कुटुंबियांनी आपल्या पुण्याचा संगमावर अधिक महिन्यात किंवा एखाद्या पर्वकाळात आंघोळ केलेली आहे सगळ्यांनी. मी, काकू, श्रीधर, प्रज्ञा सगळ्यांनी आम्ही स्नान केलेलं आहे. माझे एक मित्र होते नरेंद्र राथा, ते आमच्या आरसीबी चेंबरकर बनवायचे, ते आता त्यांनी संसार सोडला आणि फुटपतीला जाऊन राहिले नवरा बायको, आणि तिथं ते सेवा करतात. तर स्नान सुद्धा वेळेवर व्हावं, सकाळी लवकर व्हावं. म्हणत नाही ब्राह्ममुहूर्तावर 3:30 4ला 4 4:30ला व्हावं, पण निदान ब्रह्ममुहूर्तावर तर स्नान नाही, देवस्नान नाही, पण निदान 10च्या आत तरी व्हावं. 10 म्हणजे इसे टू मच लेट. 10 नंतर भगवंतांनी राक्षसांना स्नान करायला पावलं दिलेली, तर आपल्याकडे 10 नंतर वगैरे स्नान करणं म्हणजे राक्षस स्नान म्हटलं जातं. आणि मग ते गुण आपल्यात येतात, ते गुण आपल्यात प्रविष्ट होतात. आणि आपलं गणित एवढं विस्कळीत विचित्र झालेलं आहे की रात्री जागायचं, सकाळी उठायचं, आणि दुसऱ्या दिवशी पार दुपारी नाही, तिपारी नाही, पार संध्याकाळी आंघोळ करायचं. अरे बापरे, हे काय? हे शारीरिकदृष्ट्या पण वाईट आहे, धर्मदृष्टीने पण वाईट आहे. आणि राक्षसनान म्हणजे काय हे तुम्ही जाणता, मी याच्यावर म्हणजे याचा एक्सप्लेनेशन करत बसणार नाही. तर या गोष्टीचा पाळाव्या, तरच त्या परमात्म्याच्या माध्यमातून आपण मोक्षाकडे जाऊ शकतो, आणि याची देही याची डोळा आपण मोक्ष घेऊ शकतो. म्हणजे पुन्हा सांगतो, थोडक्यातली फ्रेज म्हणा किंवा ती व्याख्या म्हणा की आपलं मन हे असं सैरवैर धावतं, म्हणून कृष्ण आवरे आपली बोधने, आणि ते सैरवैर धावून न देता त्याला वेळेवर लगाम घालून वेळेवर जागेवर आणायचं आणि ते स्वामींच्या वरणाला लावायचं. म्हणून माझं नेहमी सांगणं असतं की 8:30 ते 9 ही वेळ जी जपाची असते, त्यावेळेस सर्वांनी जपाशी एकरूप होऊन किंवा जी काही स्तोत्र, कवनं, काही गीतं किंवा काही जप आपण करतो त्याशी एकरूप होऊन मनापासून तो म्हणावा. नाहीतर त्या अर्ध्या तासातली 15 मिनिटं इकडे तिकडे जातात. कुठं पंचारती लावायची असते, कुठं कापूर आरती लावायची असते, कुठं स्वामींच्या जवळचं आवरायचं असतं, त्यात बराचसा वेळ जातो, कुठं नैवेद्य दाखवायचा असतो. त्या अर्ध्या तासात आणखी वेळ किती शिल्लक राहतो हे तुम्हीच बघा, प्रत्येकाने आपापल्याला तपासून बघावं. आणि मग त्यात जर आपण इतर काही गोष्टी करत बसलो तरी स्वामींना आवडेल का? सगळ्यांतर मी तुम्हाला सगळी परवानगी दिली, फक्त अर्धच तुम्ही माझ्या भजनी लागा, प्रेमाने भजन करा. तर ते सोडून आपण कोण आलं कोण गेलं, कोण उशिरा आलं कोण लवकर गेलं, कुणी काय प्रसाद आणला किंवा कुणी काय आवडलं आणि कुणी काय आवडलं नाही, इथं जर वेळ घालवलं तर काय उपयोग नाही. म्हणजे तो अर्धा तास सुद्धा आपण आयुष्यातला 24 तासातला घालवला, इथून काही फायदा नाही. म्हणजे आवाज काय गेला काय, म्हणजे कम्स अँड गोज. म्हणजे काही माणसाचा जन्म असा असतो, जन्माण्याचा जन्म असतात, काय गेलं काय.
म्हणजे त्याचं एखादं ठराविक कार्य म्हणा किंवा नंतर कार्य नको करू बाबा, देवाच्याही नादी लागू नको बाबा. का आजकाल असे देवाच्या नादी लागले असतात आणि देवाच्या नादी नाही लागले, देवाच्या भजनी लागले. तर भजनी लागा पण म्हणत नाही आजकाल, देवाच्या नादी लागले. देवाच्या नादी लागले काय गुन्हा केला का? तर असंही नाही. तर आयुष्यातल्या 24 तासातल्या अर्ध्या तासासाठी जर आपण प्रामाणिकपणे वेळ देऊ शकलो नाही तर काहीच उपयोग नाही. म्हणून पोटतिडकीने पुन्हा सांगावं वाटतं की मनाची जर बद्धता घेऊन द्यायची नसेल, पुन्हा या मायात गुरफडायचं नसेल तर मनाला आवरा. आणि मनाला आवरलं तरी बद्धता निघून जाईल. मग कर्मगुणानं बंदे जे आपण बऱ्याच वर्ष अभ्यास करतोय ते निघून जाईल. आपण केवळ आणि केवळ स्वामीचे निष्काम वृत्तीने भक्त होऊ आणि आपली निसंग वृत्ती होईल. आणि जर असं केलं तरच आपण स्वामींच्या जपात रंगून जाऊ, आपल्याला आनंद मिळेल आणि तो जो परमार्थ घडेल तो मोक्ष. तर मनाची अवस्था, मनाची बद्धता ते बंधन आणि मग मोक्ष हा भाग कसा आहे ते तुम्ही पाहिलं. आणि या कपिल देवांनी म्हणजे मनुची मुलगी देवहूती. मनुची मुलगी कारण कदाचित लक्षात राहणार नाही म्हणून पुन्हा सांगतो. आता आपण गेले 3-4 अध्याय अभ्यास करतोय. मनुची मुलगी देवहूती होती आणि मनु आणि त्याची पत्नी हे दोघं आपल्या मुलींचा विवाह करण्यासाठी रथातून जात असतात. छोटी मुलगी देवहूती असते. तर ते सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर येतात. सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर बिंदू सरोवर असतं आणि त्या बिंदू सरोवरात तिथे एक आश्रम असतो. त्या आश्रमामध्ये कर्दम मुनी किंवा कर्दम ऋषी हे उपासना करत असतात, ध्यानधारणा करत असतात. त्यांच्या उपासनेला हजारो वर्ष होऊन गेलेली असतात आणि त्यांचा आश्रम खूप छान असतो. त्या ठिकाणी हे मनु आणि त्यांची पत्नी येते, राणी येते. कर्दमांना ते विनवणी करतात की आमची देवहूती मुलगी, तर तिचा ते स्वीकार करतात. ते लग्न होतं. मग त्यांनी आधीच मनुला आणि आपल्या होणाऱ्या पत्नीला सांगितलेलं असतं की आपल्याला बाळ झालं की मी संसार त्याग करून निघून जाईल, संन्यासाश्रम घेईल. त्याप्रमाणे त्यांना कपिल नावाचा मुलगा झाला. पण तो मुलगा नसून तो साक्षात भगवंत होता. का तर कर्दम ऋषींची हजारो वर्ष खूप मोठी उपासना झालेली होती. त्यामुळं भगवंताने देवाने या कर्दमांच्या पोटी जन्म घेतलेला आहे. तेच ते कपिलदेव आहे. आणि पुढे आधी कमिटमेंट केल्याप्रमाणे किंवा कमिट केल्याप्रमाणे, निश्चय केल्याप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे मुलगा झाल्यावर सरळ आमचे कर्दम मुनी, कर्दम ऋषी हे घरदार सोडून संसार त्याग करून हे अरण्यात जायला निघालेले आहेत, वानप्रस्थाश्रम घ्यायला निघालेले आहेत किंवा संन्यासाश्रम घ्यायला निघालेले आहेत. तर ते निघताना त्यांनी आपला जो मुलगा आहे कपिलदेव त्याच्यावर त्याच्या आईचा म्हणजे कर्दमांनी आपल्या पत्नीचा सगळा भार हा पती अरण्यात निघून गेल्यावर, संन्यासाश्रम घेतल्यावर तिला या विश्वातले, प्रपंचातले, संसारातले किंवा अध्यात्मातले, परमार्थातले अनेक प्रश्न निर्माण होतात. ते प्रश्न ती आपल्या मुलाला विचारती झालेली आहे. परंतु या ठिकाणी मुलाचं आणि आईचं नातं न राहता मुलगा हा देव आहे, कपिलदेव आहे म्हणून त्याला या ठिकाणी भगवान म्हटलेला आहे. आणि या भगवानाला, भगवान म्हणजे कोण तर कपिलदेव, तर या भगवानाला त्याची आई
देवहूती ही प्रश्न करते, त्याची उत्तर जी दिलेली आहे ती व्यासांनी लिहिलेली आहे आणि त्याचा आपण आता अभ्यास करतो. तर व्यास असं सांगतात की जर तुम्हाला भगवंताची प्राप्ती व्हायची असेल, भगवत प्राप्ती व्हायची असेल तर श्रीहरीच्या भक्तीसारखा कुठलाही मार्ग नाही. भगवंताची भक्ती प्रेमाने करावी आणि तोच तुमचा कल्याणकारक असा मार्ग आहे असं त्यांनी सांगितलेला. सत्वगुणी अत्यंत स्वच्छ आणि पूर्णतः शांत असं असा जो भगवंत आहे त्याची जी उपलब्धता आहे बया भगवंताची कशी की जो सत्वगुणी पण आहे, स्वच्छ आहे, शांत आहे, अशा शांत भगवंताची जी उपलब्धी आहे त्याचं स्थानरूप हे चित्त आहे. भगवंताच्या उपलब्धीचं स्थानरूप हे चित्त आहे आणि भगवंताचं जे स्थानरूप चित्त आहे त्यालाच महत्त्व म्हणतात. भगवंताचं स्थानरूप जे चित्त आहे ते कसं आहे चित्त अभ्यास करा. पुन्हा एकदा मी पुन्हा सांगतो, जे घरी आपापल्या घरी बसून टिपून घेत असतील, नोट्स काढत असतील, त्यांना लिहायला संधी मिळावी किंवा वेळ मिळावा म्हणून काही वाक्यांची माझी पुनरुक्ती होत असते, पण ती याचा अभ्यास करण्यासाठी किंवा ज्यांचं लक्षात राहतं त्यांना श्रवण करताना पूर्ण त्या लक्षात राहावं म्हणून मी पुन्हा सांगत असतो. तर लिहून घेणाऱ्यांनी काही मुद्दे बरोबर निश्चित टिपून घ्यावेत, लिहून घ्यावेत आणि श्रवण करणाऱ्यांनी मी 2-3 वेळा सांगत असतो. तर आपल्या हृदयाच्या अंतःकरणात, हृदयाच्या महालेखावर हे सुवर्णाक्षराने लिहून ठेवा. हे कुठल्याही जन्मात पुसलं जाता कामा असं लिहून ठेवा. आज आमच्या स्वामी समर्थ माऊलीच्या कृपेने मी काही एवढा ज्ञानी नाही आहे, मला फार अभ्यास आहे असं पण नाही आहे, पण तुमच्यातलाच एक स्वामीच्या कृपेने तुमच्या प्रेमामुळं मी इथं बसतो आणि तुम्हाला 2 शब्द सांगायचा प्रयत्न करतो. ते तुम्ही गोड मानून घेता म्हणून सगळं चाललेलं आहे. पण माझा फार मी कोणी प्रवचनकार, कीर्तनकार, संत, महात्म्य, साधू आता कोणी नाही, तुमच्यातलाच एक आहे. सगळं झाल्यावर आपण आपल्या पात्रतेमुळे खाली जाऊन बसायचं अशी आपली वृत्ती आहे. अशी वृत्ती आपण धारण केलेली आहे. कारण आपण काय होते तुमच्यापेक्षा मला जास्त माहिती, तर सामान्यातला सामान्य मी आहे, पण एक प्रेम आहे तुमच्याविषयी आणि आपल्या स्वतः जीवाचा उद्धार करायला मी चाललेलो आहे. पण तो उद्धार करायला जाताना बरोबर 5, 50, 100, 200, 1000 माणसं असली तर मला आनंद होणार आहे. म्हणून हा सगळा खडाट होत आहे. मी असं आय एम नॉट इगोइस्ट, पण मी तितक्याच पोटतिडकीने म्हणा किंवा तितक्याच आत्मविश्वासाने मी सांगू शकतो, मी आजही जर व्यापार केला पूर्वीसारखा, पूर्वी काही वर्षांपूर्वी माझा माल संपूर्ण महाराष्ट्रात जायचा, संपूर्ण भारतातून माझ्याकडे माल यायचा. काही वेळेस तर परदेशातून पण माझ्याकडे माल आलेला आहे. आणि एवढंच नाही तर परदेशातल्या लोकांचा माझा काही संबंध नाही, त्यांनी मला त्या कंपनीने पैसे मागितले नाही आणि माझ्याकडे माल आलेला आहे. असा मी व्यापार करू शकतो. ती पण स्वामीचीच कृपा आहे. पण हे मी करू शकतो असं मला मीपणा किंवा अवपणा नाही. पण तुम्ही माझी भावना, भाव समजून घ्या. म्हटलं तर मी प्रत्येकाला आमच्या समाजाला BMW गाडी फार आवडते. घरात प्रत्येकाला एक BMW मी घेऊ शकेन. अगदी एक वर्षभर व्यवसाय जोरात केला आणि मी घेऊ शकेन. आजही चॅलेंजिंग आहे माझं, पण मी त्या मार्गाला लागलो नाही. आपल्या जीवाचा उद्धार व्हावा असं आपल्याला वाटतं. तसा आपल्याबरोबर 5, 50, 100, 200, 1000 माणसं आली त्यांना घेऊन जायचं. मी मागं एकदा प्रज्ञाला म्हणालो होतो आणि ते कुठेतरी पुस्तकात ग्रंथात लिहिलं पण गेलेलं आहे. प्रज्ञाने मी म्हणालो होतो, प्रज्ञा काय सगळं चुकलं आयुष्याचं गणित. अगं मला लहानपणापासून वाटायचं हिमालयात जावं, मी नाही गेलो आणि इथं बसतो परत. तर प्रज्ञाने माझं जो उत्तर असं दिलं, हिमालयात गेला तर एकट्याच्या जीवाचा उद्धार झाला असता, पण इथं राहिला तर तुमच्याबरोबर शेकडो माणसं येतात, तर हे मोठं का ते मोठं. मी निरुत्तर झालो आणि प्रज्ञाचं म्हणणं मला पटलं. तर
भगवंताचं जे हे स्थानरूप चित्त आहे, भगवंताचं आता समोर स्वामी समर्थ आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत, तर भगवंताचे स्थानरूप चित्त जे आहे त्यालाच महत्त्व म्हणतात. आणि हे जे महत्त्व आहे, भगवंताचं स्थानरूप जे चित्त आहे ते महत्त्व आहे, आणि ते जे महत्त्व आहे यालाच वासुदेव म्हणतात. मग वासुदेव कसा आहे, तर तो सत्वगुणी आहे, स्वच्छ आहे, शांत आहे. आणि असा जो शांत भगवंत आहे की जो सत्वगुणी, स्वच्छ आणि शांत आहे, असा जो शांत हे तिन्ही गुण असलेला जो भगवंत आहे त्याच्या उपलब्धीचं किंवा त्याची अवेलेबिलिटी ही कशी आहे, तर तेच त्याचं स्थानरूप चित्त आहे. जसे श्री गुरु श्री स्वामी समर्थ आपल्या समोर आहेत, इकडे भगवान श्रीकृष्ण आहे तसं. आणि मग हे जे भगवंताचं स्थानरूप चित्त आहे यालाच महत्त्व म्हणतात आणि यालाच वासुदेव असं म्हणतात. लक्षात घेतलं असेल, ज्यांनी घरी लिहून घेत असतील बरोबर त्यांनी लिहून घेतलं असेल. आता पुढे जाऊया. आणि आपण आपल्या आत्म्याला जाणून घेतलं पाहिजे, कारण आपल्या आत्म्यात साक्षात परमेश्वर आहे. आपण ब्रह्म्याचा अंश आहोत, पण हे आपण विसरतो. आपल्याला वाटतं मी म्हणजे प्रतापानंद गोगोळे, मी म्हणजे अमुक अमुक अमुक, मी म्हणजे माझं हे, माझं ते, माझं ते, माझं ते, माझी बायका पोरं माझं आहे. अरे या जन्मी ही बायका पोरं आहे, पूर्वजन्मात काय होतं माहीत नाही, पुढच्या जन्मात काय होणार आहे माहीत नाही. मग स्वामी समर्थ किंवा भगवान श्रीकृष्ण हे शाश्वत आहे, कारण ते भगवंताचं स्थानरूप चित्त आहे, त्यालाच वासुदेव म्हणतात. तर ते इष्ट आहे, ते सर्वात श्रेष्ठ आहे, ते सर्वात ज्येष्ठ आहे. ते आपल्या मनात ठसलं पाहिजे. आणि मी तर म्हणतो मनात ठसल्यापेक्षा आपण ब्रह्म्याचा अंश आहोत हे आपण विसरतो आणि अहंभावनेने हिंडायला लागतो की मी अमुक अमुक आहे. मग मला जर कोणी असं म्हटलं तर मला राग येतो, मला सहन होत नाही. मग स्वामी समर्थ एका ठिकाणी म्हणतात की अरे तुला राग येतो, पण मला राग आला तर मी काय करेन माहिती आहे का, मी त्रैलोक्य हे त्रिलोक हे एका क्षणात भस्मसात करू शकतो, एका क्षणात. पण मला रागाचं चालेल का नाही ना, तसं तुला राग येऊन देतो. तुझ्या रागापुरती आवर घाल, तुझ्या रागाचं रूपांतर अनुरागात होते, तुझ्या रागाचं रूपांतर संस्कृतमधल्या रागात होते. संस्कृतमधला राग म्हणजे प्रेम, तुझ्या रागाचं रूपांतर प्रेमात व्हायला पाहिजे. तर असं ते आपल्या आत्म्याला जाणलं पाहिजे. आणि आपला आत्मा म्हणजे परमेश्वराचा अंश आहे. मग परमेश्वराचा अंश जर आपला आत्मा असेल तर आपण कसं वागलं पाहिजे. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण सत्वगुणी पाहिजे, सगळे सात्विक गुण आपल्यात पाहिजे. त्या काळात घरात मी सुद्धा रागवत असेल, मी सुद्धा काही कमीचा आहे असं नाही, मी सुद्धा रागवत असेल, पण दुसऱ्यांना सांगायला उपदेश करायला पण बरं वाटतं. पण घरात जर प्रज्ञा म्हणा, शीतल म्हणा किंवा समीर, श्रीधर हे जर पोरांना रागवले तर मी म्हणतो रागवू नका. पोरांना का रागवू नका, तर तुमचा तमोगुण मगाशी वाढला होता. तमोगुणातून रजोगुणातून सात्विक गुणात यायला खूप वेळ लागतो. तुमचा राग पहिला घालवा. तो राग 4 दिवस 8 दिवस महिना डोक्याचा जातो, हा राग घालवा. मग आठवण करतो यांचं रागवणं संपलं किंवा माझं स्वतःचं घेऊन झाले, आपण चुकलं बरं का मागायचं, आपण उगाच जोरात ओरडलो. आपण प्रांजलला म्हणजे मिळून एवढं ओरडायला नको होतं किंवा समर्थला एवढं ओरडायला नको होतं असं कुठेतरी वाटतं. तर आपण आपल्या मनावर कंट्रोल पाहिजे. मगाशी आपली पातळी ढासळली. आपण स्वामींचे भक्त आहोत. स्वामींना आपण लोकांना सांगतो असं नाही तसं, तसं नाही तसं. गेली 46 वर्ष सांगतोय. यावर्षी आपण 27 वर्ष संपून 28व्या वर्षात पदार्पण करूया स्वामी जयंतीला. तर आपण आयुष्यात काय मिळवलं, अर्ध शतक गेलं ना. अर्ध्या शतकामध्ये मी सुधारलो नाही तर तुम्हाला काय सांगणार. म्हणून मी परत माझं मन आवडतो, त्यालाही जरा कुठेतरी व्यसन घालतो, त्याला अशी झापडं बांधतो, जशी घोड्याला झापडं बांधतात ना तशी. तोंडाला आता आपल्याला मुसक्या या कोरोना किंवा कोविड-19 बांधल्याच आहेत, पण त्याच्यापूर्वी जनावरांना बांधायच्या. तर तशा त्या मुसक्या किंवा ते काय आपण मास्क म्हणतो त्याला, मास्क आपण लावल्याशिवाय तर बाहेर पडत नाही तर मरू. कारण कोरोना कुठेतरी कॅचअप करतो. आज 2.25 लाख लोक पुण्यात सफरर आहेत. 2.25 लाख लोक काय पुण्यातली घरात बसणार नाही, ते कुठेतरी हिंडणार.
तर कालच गमतीने व्हॉट्सअपवर पोरांनी मला सांगितलं की म्हणजे लक्ष्मी रोड बाजी रोडला एवढी गर्दी झाली होती की कोरोना चेक करून गेला. हवा गमतीचा भाग सोडून द्या, पण हा जर कोरोना जर वाढला तर परत आपली कोरोना अवस्था होईल. परत जम्बो एक जागा पुरायची नाही, अनेक जम्बो निर्माण करावं लागतील. हे आपल्या हातात आहे. आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आपण या साध्या 3 गोष्टी सरकार ओरडून सांगते, मायक्रोवर ओरडून सांगताय, मोबाईलवर ऐकून ऐकून तर कंटाळा येतो, पण ते ऐकून आपल्याला काही परिणाम होतो का नाही. आपण बऱ्याच वेळा मास्क वापरत नाही, सॅनिटायझर वापरत नाही, सोशल डिस्टन्सिंग ठेवत नाही. या गोष्टी अजून जरुरीच्या आहेत. कोरोना आत्ताचा थोडीशी तरी पाठ फिरवलेली आहे, पण जर जरा विश्रांती येऊन परत जर आला तर काय अवस्था होईल बघा तुम्ही. जर्मनीमध्ये बर्लिनमध्ये पुन्हा लॉकडाऊन झालेलं आहे आणि ते फार पुढच्या जूनपर्यंत लॉकडाऊन झालं आहे काय काय ठिकाणी. अशी अवस्था आपल्या देशाची नका घेऊ. आपल्या देश काही फार मोठा गर्भश्रीमंत असं नाही. खाऊन पिऊन माणसं सुखी राहायचा प्रयत्न करतात आहे, त्याच्यात समाधान मानणारी माणसं आहेत, हावभाव करणारी आपल्या देशात माणसं आहेत. तर कुठेतरी मर्यादा पाळा की हे कोरोनाविषयी जे काही नियम आहेत ते आपण पाळले पाहिजेत. तसं जीवनात सुद्धा जे काही नियम आहेत ते पण आपण पाळले पाहिजेत आणि ते पाळून आपलं जीवन आपण सुखी केलं पाहिजे. तसं या ब्रह्म्याचे अंश आपण आहोत, तर आत्मरूपाचं दर्शन आपल्याला व्हायला पाहिजे आणि आत्मरूपात जाणून घेणं, आत्मरूपाचं दर्शन घेणं किंवा आत्मरूपाचं ज्ञान होणं म्हणजेच मोक्षाला आपण कारणीभूत आहोत. मोक्षाकडे आपण जाऊ शकतो. आणि एकदा का जर आपण ही एक पाऊल आपण पलीकडे टाकलं परमार्थाकडे की जे मोक्षाला कारणीभूत आहे, एक पाऊल जर आपण त्या भागात टाकले, एक ग्रंथी जे आहेत त्याचं छेदन होतं आणि तरच ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे अहंकाररूपी ग्रंथी या हृदयातल्या अहंकाररूपी ग्रंथींचं जर छेदन व्हायचं असेल तर आपलं मन हे स्वच्छ पाहिजे, शांत पाहिजे, सत्वगुणी पाहिजे. हे संपूर्ण जे विश्व आहे ते ज्यामुळे व्याप्त होतं आणि प्रकाशित होतं तो आत्मा म्हणजेच पुरुष आहे. तो आत्मा म्हणजेच पुरुष आहे. तो अनादी आहे, निर्गुण आहे, निराकार आहे आणि प्रकृतीच्याही पलीकडचा आहे आणि तो स्वयंप्रकाशी आहे. पुरुष हा प्रकृतीच्या गुणांकडून जे केलं जातं त्या कर्माचा आपणच करता आहोत असं मानतो. म्हणजे नेहमी आपली भावना करते, बघा ना मी एवढं केलं, मी मुलांसाठी काय नाही केलं, सगळं केलं मुलांसाठी. फ्लॅट घेतला, त्यांनी शिक्षण केलं, मी अब्रॉडला पैसा खर्च केला, मग त्यांना अब्रॉडला पाठवलं, उच्च शिक्षण दिलं, वेगवेगळं मिळाला आणि मिळाला म्हणजे मिळाला म्हणजे मिळाला. हे परमार्थापासून दूर गेलं. आणि तू करणारा कोण? करणारा करता परमेश्वर आहे, श्री स्वामी समर्थ आहे. मी केलं असं म्हणू नका. आणि ते जर म्हणायला लागलात आपणच करता आहोत, मीच सगळं केलं, तर त्या ठिकाणी परमार्थ संपला. पुन्हा आपण आपल्या मनाला कुठेही सैरभैर जोडतो आणि पुन्हा त्या बंधनात अडकतो आणि ते बंधाला कारणीभूत होतं. मुक्ताचा जर येत नाही आणि जर परमार्थात आपण एकरूप झालो तर आपण मोक्षाला कारणीभूत होतो किंवा आपण निजानंदात जातो, ब्रह्मानंदात जातो. तर कुठला मार्ग निवडायचा हे आपल्या हातात. हे 2 मार्ग आहेत. आपण बंधनात अडकायचं का प्रेमाच्या गोष्टी करत, स्वामी समर्थांच्या कृष्णाच्या गोष्टी करत आपण निजानंदात राहायचं हे आपल्या हातात आहे. तर ते पण आपण कसं जगायचं हे पण ठरवलं पाहिजे. आणि हा जो मीपणा आहे, हे जे मी केलं हा कर्मठपणा आहे किंवा मी करता आहे असं आपण जे समजतो, त्याच्यामुळंच या कर्तृत्व अभिमान जो आहे त्यामुळंच अकर्ता स्वाधीन साक्षी आणि आनंदस्वरूप पुरुषाला जन्म मृत्यू
रूपी बंधन येतं, जन्ममुक्तीरूपी बंधन येतं आणि तो पुन्हा पार्थांतरात जातो. म्हणजे पुन्हा त्याला जन्माला यावं लागतं, पुन्हा सगळी सूत्र या काळात हातात जातात. मग काळ ठरवलं तसं जगावं लागतं. मग माझ्यासारख्याला असं वाटतं काय कृष्ण पारे बघ ना राव, हे असं झालं, मी असं बघ ना, मी आपण एवढं सरळ वाटतो, मठात जातो, हे करतो. किंवा एखाद्याला असा प्रश्न चुकून विचारला होतो तर ते मला विचारतात का काय असं कसं. पण अनेक जन्मांपासून आपण जी कर्म करत आलेलो आहोत ते त्या कर्मांमुळे आपण त्या बंधनात अडकतो. पण आपण मी पण आपला घालवला, मी केलं हे घालवलं, आपण स्वतःकडे कर्तेपणा घेतला नाही. सगळं काही जे होतं ते स्वामींच्या इच्छेने होत आहे हे जर आपण लक्षात ठेवलं किंवा वरकडे म्हणायचं सगळं स्वामीच करतात बरं का. आणि जरा ठेच लागली काय स्वामी एवढं मठात गेले, इकडे गेले, तिकडे गेले, मला ठेच लागली, पडले मी लगेच स्वामीनं दोष, असं नाही करायचं. आपलं काहीतरी संचित आहे, ते संचित जे आहे अनेक जन्मांचं साठलेलं ते या जन्मी प्रारंभ म्हणून आपल्याला भोगावं लागलेलं आहे. आणि पुन्हा ते भोग आपण संपायला जातो, जप जाप्य करतो, पण तो वेळ वाकडं पुन्हा या जन्मात वागतो, त्याला म्हणते क्रियमान. म्हणून संचित प्रारब्ध आणि क्रियमान याचा पण अभ्यास आपण अगदी काय भूकंपट्टी करून केलेला आहे. ते बोललं केलं की तुम्हाला ॲप्रिशिएट व्हायला पाहिजे, इतक्या वेळा आपण त्याच्यावर बोललेलो आहोत. तर हा कर्तृत्व अभिमान हा सोडून द्यायचा आणि आपण आनंदात राहायला शिकायचं. संसार हा दुःखी आहे पण तो सुखाचा असावा असं आपल्याला नेहमी वाटतं, पण तसं कधीच घडत नाही. संसारातला परमार्थातला जर मूळ पाहिलं तर आनंद आहे आणि संसारातलं मूळ पाहिलं तर दुःख आहे. आणि हे दुःख असं सुद्धा आपण त्या संसारातच पुन्हा पुन्हा अडकतो, त्याच्यावर प्रेम करतो. स्वामीला जायचं म्हणून जातो, त्या दोघं भेटतात म्हणून जातो, गप्पा मारतो, स्वामीचा जप किती करतो हे प्रत्येकाने आपल्याला तपासून पाहावं. का आपण मठात गेलो, मठातनं घरी आलो, फक्त जरा खेळकर वृत्तीने मजा केल्या, त्याचा मस्करी केली, घरी आलो. मी असं म्हणत नाही की या गोष्टी करून जरूर कराव्यात, पण देअर मस्ट बी टाईम लिमिट. 8:30 to 9 तुमच्या मुखातून स्वामीशिवाय एकही शब्द येता का आपण, हे बंधन आपल्याला घालून घ्यायला पाहिजे. मी एकदा सांगेन, दोनदा सांगेन, संस्थेला मिळून जाऊ दे, त्यांचा मार्ग त्यांना आपल्याला. मी पुन्हा 10 वेळा कोणाला सांगत बसत नाही, कारण परत त्यांची मनं दुखावली जातात. मला तेही माझ्या पदार्थ नाही पडून घेतलं की यांना 10 वेळा सांगितलं तर दुःखी होऊन गेला नाही, मला तेही नको. मलाही कुठेतरी मर्यादा आहे. आणि अगदीच कुणी लहानगं पोरगं इथे येत नाहीये की जो परमार्थ शिकायला आला तर मी माझं खूप मोठं भाग्य समजेल. पुन्हा त्या मुलाची मला आठवण येते की 5 वर्षाचा मुलगा आहे, आई गेली, जीवनाचा संसाराचा तिटकारा आला, कालरूपी सर्प तिला येऊन चावला. बिचारी संसारातल्या प्रेमापोटी गाईची धारा काढायला गेलेल्या घराच्या बाहेर पडली. 3 सण झालेल्या होत्या, अंधारात तिला कळलं नाही, तिचा पाय त्या सर्पावर पडतो, कास तो सर्प चावतो सॉरी. आणि व्यासाने म्हटलेले कालरूपी सर्प आला त्याला चावला, फिनिश मॅटर. म्हणजे आपण समजून घेतो काळरूपी आला, म्हणजे ज्या काळाने त्या मातेचा चावा घेऊन तिचं आयुष्य संपवलं असा काळरूपी सर्पाला आणि ती गेली, तिचा जीव गेला आणि हा मुलगा अनाथ झाला. या अनाथ लहानग्या पोरांनी काय करावं, घरदार सोडावं, चालायला लागला. तुमच्या राव हा रस्ता पुढे जातो, तुम्ही बिझी सगळे, कोणाला वेळ नाही आजकाल. लहान मुलं असो, मुलगी असो, म्हातारी माणसं असो, तुम्ही नाही जातो उत्तरेकडं आणि तो निघून गेला वाटतो. हा मुला बरोबर उत्तरेकडे जातो, चालत राहिला. आणि ताण लागली म्हणून स्नान केलं, आचमन केलं, हेही सगळं सांगून झालेलं आहे. ताण लागली म्हणून स्नान केलं त्या सरोवरात, आचमन केलं, एका वृक्षाखाली बसला. मग तो म्हणतो की भक्तांचं कल्याण इच्छिणाऱ्या
भगवंताची ती कृपा आहे आणि पुढं परत चालायला लागलो. आपण असं करतो का? भक्तांचं कल्याण इच्छिणाऱ्या भगवंताची जी कृपा आहे, आई गेली तरी कृपा म्हणतो. काय म्हणतो? आई गेली तरी कृपा आहे. आपण म्हातारे झालो आणि आई गेली तरी आपण दुःख करतो, हो आमची आई गेली. मग त्याच्यात तू मय आलं परत. बघा ना, ते एवढे आले ते आलेच नाही. अरे बाबा त्याला काही काम असेल, काही जमलं नसेल, त्यात पण तुझं माझं असतं. मग परत असं बोलू नये या ठिकाणी, पण परत त्याला आहेराचा प्रश्न असतो. मग 13वा झाला, अंक झाला, उद्योग शांत झाली. मग बघा ना, एवढ्या जवळचे त्यांनी काही आहेर आणला नाही. आता आहेर घ्यायची वेळ काय मग तुला दुःख झालं नाही तर तुला दुःख झालं वाटलं नाही, त्याने काय झालं, आपली साधी टोपी आली बघा, ती पण जुनी वाटली. आणि त्यांनी बघा ना, त्यांनी बघा कसे भारी भारी कपडे आले, रेवणचे आले. अरे बाबा घाल, म्हणजे याला आई गेलं दुःख आहे का वडील गेलं दुःख आहे मला कळत नाही. अहो, आपल्याला ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी लहानाचं मोठं केलं, ते जरी आपले जवळचे असले, आई वडील असले किंवा सासू सासरे असले, बहीण भाऊ असले, कुणी असले ना, कुठेतरी आपण त्यांची जवळीक असते, नातं असतं. पण गेल्या पहिल्यांदा कारभार काय चालतो, तर स्त्री असो ना तर पुरुष असो, अंगावरच्या अंगठ्या दागिने काढून घ्यायला पहिले, मग रडायसोबत, तोपर्यंत रडायचं नाही. काय तुमचं त्या घरात गेले त्याच्यावर दुःख नाही, ते दागिने होते त्यावर दुःख आहे, तर ते काढून घेतात. बरं ते झालं, मग सुरुवात सगळी रडारडीला थोडासा. आणि मग एखादा येतो, मग तुमचं नाव काहीतरी सुंदर नाव असतं, राजा, गोविंदा, गोपाळराव किंवा श्रीमंता नाव असतं बरं का, किंवा रुपाली, दीपाली, आणखीन काय नाव असते, किंवा स्मिता. आता ते आयुष्यभर नाका असतं ना, पण नाव स्मिता, तर ते नाव जातच छान. मग काय म्हणतात, घरातल्यापासून दारातल्यापर्यंत. मग ते बॉडी लवकर उचला बरं का. आज त्याचं नाव नाही घेत तुम्ही. हो, मगाशी तुम्ही त्याचं म्हणत होता ते अमुक फार मोठं बरं का. आणि नंतर काय म्हणतात, आता समजा आमचे वडील गेले, अण्णासाहेब म्हणायचे वडिलांना सगळेजण, मग अण्णासाहेब नाव गेलं आमच्या वडिलांचं एका क्षणात. आम्ही आमच्या 4 मित्रांना मला कळवलं की अरे अण्णा गेलं बरं का, अण्णासाहेब गेलं बरं का. मग आणखीन 4 जण गोळा झाले, नातेवाईक असतील, आजूबाजूचे असतील, पेठेतले असतील, मित्रपरिवार असेल, त्यांचा मित्रपरिवार असेल, माझा मित्रपरिवार असेल, तर त्यांनी नाही आता जास्त वेळ ठेवतात बरं का आजकाल. बरं चला आता बॉडी उचला. आणि ते अण्णासाहेब होते, नाही नाव गेलं. ही आपली लायकी, ही आपली पात्रता. आणि आपण या किती धरतो या घरासाठी. मग धाब्याला मोठा फोटो लावून हार घातला जातो, टाळ्या वाजवल्या जातात, सुटकाचं अन्न जेवायला घातलं जातं. धाब्याला सुतक संपत नाही, पण आजकाल खूप मॉड झालं आपण. धाब्याला सगळं उरकून टाकतात, मग त्याविषयी जेवण आणि सुटकात जेवण येतं, जातात सुटका. 13वा दिवस सुतक संपत नाही. उदक शांत व्हायला पाहिजे 14 वेळेला, पण काही नाही, आजकाल सगळं फाट आहे म्हणे, फाट. मग सगळं उरकून टाकायचं भरा. अरे जरा कुठेतरी संयम बाळगा, पण ते बाळगलं जात नाही. किंवा कुणी गेलं आणि लग्न असेल तर सांगत नाहीत कोणाला, तेवढा संयम बघा. तिथं संयम असतो बरं. लग्न जोरात लावून घेतात, फार बँड बाजा वाजवतात, आणि मग नवरा नवरी गेले, जरा सामसून झाली की मग रडायला लागतात. ते गेले बरं का, आताच गेले एवढे, आणि ते गेलेलं असतं पहाटे रात्री. हे असं पण मी डोळ्याने पाहिलं बरं का, नाव नाही सांगत, डोळ्याने पाहिलं. काय म्हणायचं, काय त्या माणसाची प्रेम आहे तुम्हाला. ते मागे तुम्ही जेवणात खाल्लं, जिलबी 4 वेळा मागून घेतली, खाल्ली. आता इकडं आता वाईट बोलू नये, तिकडं तो मरून पडलाय नाही ना. तसं काही कोणाला काही घेणं नाही. तो 10व्या वेळाचा फोटो मग कुणीतरी अति विजवण्याचा, तो फोटो काढून टाकत, ते घरात ठेवायचा नसतो. असं पूर्वीचा फोटो घरात ठेवायचा नाही. गुरुजी सांगतात का, कुठल्या गुरुजीला घरी आणा, कुठलीही असू दे, विद्वान, मी चॅलेंजिंग सांगतो, 100% ते मंदिर पाहिजे फोटो काढून टाकायला नाही ठेवायचं. अरे ज्यांनी आम्हाला जन्म दिला,
जे आमचे आई वडील होते, जे आमचे पूर्वज होते, आजी आजोबा होते, आई वडील होते, तर नाही ठेवूनच घ्या, काढून टाक. आमच्या वाड्यात पण आमचा मित्र आला, तो आमच्यापेक्षा 2 पावलं पुढे गेला, परमार्थात बरं का. महाराज झाला होतो, महाराजाबरोबर 5-50 शिष्य बिष्य असतात त्याच्या. चांगली गोष्ट आहे, त्याचं नाव नाही सांगत. तो घरी बसून माझं काय म्हणतो मी ऐकत असेल. तो आला, अरे प्रताप, स्टाईल त्याची, काय झालं रे बाबा, तू फोटो कशाला लावला? आता तुला माहित नाही का? अरे मला माहिती आहे अण्णाकाचा फोटो आहे, आपण या घरात आयुष्यभर खेळण्यात तिथं तुझ्या घरात आमचं आयुष्य गेलं. मग हा होता, तो होता, तो होता, मी पण होतो, आपला केवढा मोठा ग्रुप होता, केवढा मोठा वाडा होता, इथं आपण क्रिकेट खेळलो खाली. पण ते तू आता ऐक, मला माहित नाही का त्या अण्णा पडू दे, त्यांचा पडू दे, ठेवू नको, काढून टाक, पहिला काढून टाक. तुला काय रे बाबा, मी सांगतो मला काढून, असे फोटो अजिबात घरात ठेवायचे नाही. तुझं तू तुझ्या आईवडिलांचे फोटो तुम्हाला मी कधीतरी काढून फेकून देईल, चांगले गेलं मी मला काढणार, त्याला माझा राग आला तरी चालेल. पण आपली मला सांगायचं पुन्हा काय, आपली पात्रता, आपली लायकी काय, घरात फोटो तो ठेवत नाही. तो 10वेला एकदा तर तो फोटो लावायचा, दुसऱ्याशी काढायचा, तिथं थोड्या दिवसांनी भागाच्या गाडीवर जातो. मग भागाच्या गाडीवर तो दिला फोटो, तो जाऊ ह्याचे पैसे काय येणार नाही, जाऊ दे नको त्याचे पैसे घेऊन जा. फुकाट देतो आपण, फुकाट. आपलं अंतःकरण मोठं होतं, ही आपल्या जीवाची अवस्था. तर म्हणून लक्ष इकडे ठेवा. आपल्या घरात आपली अवस्था, आपलं नाव लोक क्षणात विसरून जातात. अण्णासाहेब गोगावले तिचं नाव विसरून जातं, म्हणजे बॉडी उचला. मग आम्हाला पण मान खाली घेऊन ऐकावं लागतं, म्हणून उचला बाबा, कारण आपण पारतंत्र्यात असतो त्यावेळी, काय बोलू शकत नाही, कारण करणाऱ्या सगळा समाज असतो. तर अशी अवस्था आपली आहे. म्हणून तरी आता तरी मला तरी स्वामी समर्थ असं म्हणायची वेळ आली. आता तरी स्वामींकडे लक्ष द्या. तर संसार हा असा फटका आहे, तुटका आहे, दुःखी आहे, कष्टी आहे. तो सुखाचा असावा असं प्रत्येकाला वाटतं. आपला संसार सुखाचा असावा. 4 दिवस सुखाचे असतात, पुढे एक काळ असा दणका बसतो की पोटभर खाल्लेलं इतके झालं, माणूस धरून जातो, काळजी करून. अरे बापरे, असं झालं. तर त्यापेक्षा परमात्म्याने चरण झाला. पण तो कुठला काही देव असू देणार, ती जगन्माता असू देत, पार्वती असू देत, लक्ष्मी असू देत, स्वामी समर्थ असू देत, तुळजा भवानी माता असू देत, काली माता असू देत, शंकर असू देत, श्रीकृष्ण असू देत, गोंदवलेकर महाराज, रामदास स्वामी, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, श्री स्वामी समर्थ, कोणी का असणार, पण कोणातरी चरण झाला. आणि हृदय जीवन आनंदी होईल, ब्रह्मांडात आपण जाऊ, असं करा. अशी दुःखामागून दुःख येत चालली ना की कुठेतरी मग वाटतं, अरे आपण गेल्या 4-5 वर्ष मठात गेलो नाही. मग घरात विषय निघतो, काय आई गेल्या 4-5 वर्ष मी मठात गेलो नाही. कुठला आले 4-5 वर्ष, चांगली 8-10 वर्ष झाली तू मठात जात नाही. आता जातो बरं का, आता काय सहन होत नाही आपल्याला. मग पुन्हा बॅक टू फॅमिली मठात यायचं. आम्हाला आला तरी आनंदाने, गेला तरी दुःखाने. जो आएगा उसका भी भला, नहीं आएगा उसका भी भला. आपलं काय, आपला स्वामींचा रथचक्र, स्वामींचा रथ चालवायचं का, मग तो हाकायला, रथ चालवायला आपल्याकडनं बळ ना, अतिरिक्त बळ ना, कोणाचा आडत पैसा ना, कुठं देणग्या ना बळ. मग आपण आपलाच तो मठ ओढायचा. मग घरातले सगळे त्या रथाला जुंपलेले, आम्ही आपला मठ ओढतोय, मागे स्वामी समर्थ बसले, तर आम्हाला आनंद आहे. आलात आमच्याबरोबर तर आलात आनंद आहे, नाही आलात तरी आनंद आहे. आमच्याकडं नाही आलात समजा त्याचंही दुःख नाही. कुठेतरी जा आणि आपलं जीवन चांगलं बनवा, प्रेमाचं बनवा, शांतीचं बनवा. कारण परमेश्वर हा सत्वगुणी आहे, स्वच्छ आहे आणि शांतिगुणी आहे. आणि यालाच मततत्व म्हणतात. आणि मततत्व म्हणजेच वासुदेव. हे पाठ करा की सत्वगुणी, स्वच्छ, शांत हेच भगवंताच्या उपलब्धीचं स्थानरूप चित्त आहे. आणि हे जे भगवंताचं उपलब्धीचं स्थानरूप चित्त आहे तेच म्हणजे मततत्व आहे. आणि हे जे मततत्व आहे तोच वासुदेव आहे.
हे लॉजिक आहे, फिलॉसॉफी आहे. तर मग त्या मठात गेल्यावर, मंदिरात गेल्यावर, मशिदीत चर्चमध्ये गेल्यावर त्या ब्रह्मचिंतनच आपण राहतो आणि तिथून मग परमेश्वरा करुणा करणार असतो, कल्याण करणार असतो. जसं त्या लहानग्या 5 वर्षाच्या बाळावर त्याने कृपा केलेली आहे. आणि भगवंत भक्तांचं कल्याण इच्छिणारा भगवंत आहे. तर तो संसार तापावर एकमेव उपाय आहे. संसार तापावर हा एकमेव उपाय आहे, तो म्हणजे भगवंत आहे. आणि म्हणून संसार सुखाकरता आपण आयुष्यभर मरतोर झटत असतो, पण ते सुख पाहिजे तसं कधीच लाभत नाही. पण परमात्म्याचं सुख हे कधीच नष्ट होत नाही, ते जन्मजन्मी राहतं. संसाराचं सुख जे असेल, तुम्हाला गाडी पाहिजे असेल, घर पाहिजे असेल, बंगला पाहिजे असेल, तुमचा बिझनेस, तुमचा जॉब, तुमची शेती हे उत्कृष्ट चाललं पाहिजे, पण त्याला देर आर मस्ट बी लिमिटेशन्स. तुम्ही लाख रुपये कमवले, उद्या कोटी रुपये होतील असं नाही. उलट काही वेळेस उलटे होऊ शकतात, लाख गेले आणि 10,000 राहिले. तर तसं काही घडू नये. आणि परमार्थातला ज्या वेळ जातो, 8:30 इथं जे आपण प्रेमाने भजन करतो, प्रेमाने एकमेकांची विचारपूस करतो आणि स्वामींचं नामस्मरण करतो, कुठं काही स्तोत्र, कुठं काही गीतं म्हणतो, काही जप करतो, तर हा जप, हे प्रेम, ही करुणा, हे वात्सल्य, हे भगवंताची कृपा होऊन कायमचं आपलं कल्याणकारी असं आहे आणि ते जन्मजन्मीचं कल्याण होत असतं. आणि त्यासाठी आपल्या मुखात सतत भगवंताचं नामस्मरण किंवा जप पाहिजे. आणि तो जप करताना त्या जपात प्रेम पाहिजे. उगाच करायचा म्हणून केला असं नाही. इतक्या माळा केल्या, जितक्या माळा केल्या, इतक्या हजार जप केला तसं नाही. किती प्रेमाने केला, किती भावनेने केला, किती इमोशनल होऊन केला, याला महत्त्व आहे. आणि असं करता करता मग भगवंताची गोडी वाढत जाते आणि एवढी गोडी वाढते की भगवंताशिवाय आपल्याला करमत नाही. मग झोपेसुद्धा आपला जप चालू राहतो, अशी अवस्था आपल्याला प्राप्त होते. आणि मग संसाराची दुःख आली तरी काही वाटत नाही. एखादा बरा वाईट प्रसंग आयुष्यात आला तरी काही वाटत नाही. आपल्यात स्थितप्रज्ञता आलेली असते, आपण कुठेतरी स्थिर झालेला असतो, आपण स्वामी समर्थांची एकरूप झालेला असतो. आणि स्वामींची एकरूप झाल्यामुळं जी येणारी जी काही आलेली जी काही वावटळ असेल, आलेलं जे काही दुःख असेल, आलेलं जे काही संकट असेल, आज ते ठीक आहे, आज आपल्या आयुष्यात असं घडलं ठीक आहे, पण पुन्हा ते क्षणभर दुःख बाजूला करून आपण पुन्हा स्वामींच्या प्रेमात, स्वामींच्या आनंदात, स्वामींच्या भक्तीत आपण राहतो. आणि म्हणून हा कर्तृत्वाभिमान सोडायचा आहे आणि दीनता नम्रता ठेवून त्या परमेश्वराच्या प्रेमात राहायचंय. मायेचं कार्य जे आहे, माया जे आहे तिचं कार्य म्हणजे मीपणा आहे. आणि तो मीपणा आपण मानतो आणि आपल्या कर्तृत्वाला, आपल्या कर्त्यालाच आपण अभिमानाने मी केलं अशा रीतीने वागून आपल्या जीवाला आपण त्यातच लोटतो. आणि नंतर या जीवाला त्याचं भय वाटायला लागतं, भीती वाटायला लागते. आणि ते भय वाटायला लागतं म्हणजेच नेमकं काय होतं त्यावेळी की आपल्या जीवाला मृत्यूचं भय वाटायला लागतं. आणि यालाच काळ म्हणतात. आणि या काळाला ईश्वराची संवारक शक्ती म्हणतात. हा जो काळ आहे किंवा हे जे आहे, हे जे घडतं, मृत्यूचं आपल्याला भय वाटतं, यालाच काळ म्हणतात. आणि या काळाला ईश्वराची संवारक शक्ती अशी म्हणतात. आणि म्हणून आपल्यात ती साम्यावस्था रूपता यायला पाहिजे, स्थितप्रज्ञता यायला पाहिजे. आणि या प्रकाराने आपण भगवंताची तत्त्वही जाणू शकतो. जे सत्वगुणमय आहे, जे स्वच्छ आहे, शांत आहे, जे भगवंताच्या उपलब्धीचं स्थानरूप चित्त आहे, मागाशी अभ्यास केल्याप्रमाणे तेच मतत्व आहे, म्हणजे तोच वासुदेव आहे. आणि असं स्वच्छ, अविकारी, ज्याला कुठलाही विकार नाही, शांत असणारं चित्त, हे चित्ताचं लक्षण सांगितलेलं आहे.
कोमलपणा, कठोरपणा, शीतलता, उष्णता आणि वायूचं सूक्ष्मरूप असणं ही स्पर्शाची लक्षणं आहेत. आता याच्या पुढच्या भागात आपले देवहूतीचा जो प्रश्न आहे, जी कर्दममुनींची पत्नी आहे, पण कर्दमुनी मुलगा झाल्यावर संसार सोडतात आणि संन्यासाश्रम शिकून मगाशी सांगितल्याप्रमाणे अरण्यात निघून जातात. गेल्याही प्रवचनात ते 5 तारखेच्या प्रवचनापर्यंत सांगून झालेलं होतं. तर ते अरण्यात निघून जातात. त्यांनी निश्चय केलेला असतो की तुला मूल होईपर्यंत मी तुझ्याबरोबर आहे. ती देवहूती मनूची मुलगी आहे आणि कर्दमुनी हे सरस्वती नदीच्या काठावर बिंदू सरोवर ज्या ठिकाणी आहे तिथं त्यांचा आश्रम होता. तिथे हजारो वर्ष तपश्चर्या केलेले ते ऋषी आहेत, मुनी आहेत. तर असे ते त्यांच्या कर्माने, त्यांच्या भक्तीने ते कपिलदेव झालेले आहेत. ते देवाचा अवतार आहेत, ते भगवान आहेत. आणि मग पती निघून गेल्यावर आपला मुलगा साक्षात देव आहे, साक्षात भगवंत आहे. म्हणून ही देवहूती आपल्या मुलाला भगवान मानतेच आहे. ती त्या भगवंताला काही प्रश्न करते, त्याचे उत्तर ते आता देतात की कोमलपणा, कठोरपणा, शीतलता, उष्णता ही सगळी वायूची सूक्ष्मरूप अशी स्पर्शाची लक्षणे आहेत. जसं सुमतीने आपण राज्याच्या पुढे श्रीपाद वल्लभ आले, तेही संन्यास ग्रहण करायला निघाले. पण ती माता म्हणते सुमती की आणखीन मुलं 1-2 होते आणि मग तू जा. त्याप्रमाणे ते निघून गेलेले आहेत. पिठापूरला त्यांनी अनेक सेवा केलेल्या आहेत. विशेषतः शूद्र लोकांना त्यांनी दत्तजप दिलेला आहे आणि कार्य करत करत ते कृष्णा नदीच्या काठी कुरवपूरला आलेले आहेत. आणि कुरवपूरला आजच्या दिवशी गुरुद्वादशीला अश्विन वद्य द्वादशीला त्यांनी कृष्णा नदीत समाधी घेतलेली आहे. आणि त्याच्यावर मग शंकर भट्टांनी जे काही पुस्तक लिहिलेले त्याचं पारायण आपण बऱ्याच वेळा केलेलं आहे. तर कपिलदेव आपल्या मातेला म्हणतात, हे साध्वी, वस्तूच्या निरनिराळ्या वस्तू आहेत, त्याच्या आकाराचं ज्ञान करून देणं आणि त्याचं परिमाण जाणणं, तर स्वरूप दाखवणं हे तेजाचं काम आहे. ते तेजरूप जे आहे ते रूप तन्मात्राच्या वृत्ती आहे. रूप तन्मात्राच्या रूप जे असतं, रूप तन्मात्राच्या ज्या वृत्ती आहेत त्यातून काय होतं की वस्तूचा आकार दाखवला जातो, वस्तूचा उपयोग दाखवला जातो, त्याचं परिमाण दाखवलं जातं. नंतर एकच रस जो आहे तो अनेक भौतिक अशा पदार्थांची त्यांचा जर संयोग झाला तर आंबट, गोड, तिखट, खारट, तुरट अशा अनेक प्रकारांचं ते अन्न किंवा तो पदार्थ तयार होतो. आणि त्याला ग्रहण करणारी जीभ ही त्यावेळेस निर्माण झालेली आहे आणि रसतन्मात्र त्यातून उत्पन्न झालेला आहे. आणि त्या रसतन्मात्र उत्पन्न झाल्यावर त्याची निवृत्ती होण्यासाठी भोजन आलेलं आहे. मग भगवंतांनी भोजनाचे प्रकार निर्माण केलेले आहे. मग आपण भोजन करतो की जेणेकरून त्या भोजनामुळं आपली आपलं रूपतन्मात्र जे आहे, रूपतन्मात्राची जी वृत्ती आहे तर ती निवृत्त होते. निरनिराळ्या प्रकारच्या प्रतिमा आणि त्या प्रतिमा साकार होणं किंवा पाणी आणि इतर तत्वांपासून कुठल्याही दुसऱ्या पदार्थाच्या आश्रयाची अपेक्षा न करता राहणं किंवा पाणी आणि इतर पदार्थांना धारण करणं, आकाशाचे विभाग दाखवणं, घटाकाश, मठाकाश हे विभाग दाखवणं, तसंच प्राण्यांमधलं स्त्रीत्व आणि पुरुषत्व या गुणांना प्रगट करणं ही पृथ्वीची कार्यरूप लक्षणं आहेत. आणि ती कार्यरूप लक्षणं ही नंतर प्रगट होतात. आकाशाचा जो विशेष गुण आहे तो म्हणजे श्रोतेंद्रिय आहे आणि वायूचा जो विशेष गुण आहे हा द्वेंद्रिय म्हणजे त्वचा आहे. वायूचा विशेष गुण जो आहे तो त्वगिंद्रिय म्हणजे त्वचा असा आहे. मग
मगाशी पाहिल्याप्रमाणे तेजाचा जो विशेष गुण आहे तो म्हणजे रूप आहे. आणि तो जो रूप हा तेजाचा विषय आहे, त्याचं नेत्रेंद्रिय म्हणजे डोळा हा विषय आहे. आणि पाण्याचा जो विशेष गुण आहे रस, तर त्याच्यातून रसेनेंद्रिय आहे. आणि पृथ्वीचा जो विशेष गुण आहे गंध, पृथ्वी माता जी आहे त्याचा विशेष जो गुण आहे गंध, त्याला घाणेंद्रिय म्हणतात, म्हणजेच नाक त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. जेव्हा हे महत्त्व अहंकार आणि पंचभूत महाभूत ही 7 तत्व एकमेकात मिसळली, हे महत्त्व मगाशी सांगितलं म्हणजे सत्वगुणी, स्वच्छ आणि शांत, हे जे असं जे महत्त्व आहे, ते महत्त्व जे आहे त्याचं जे चित्त त्याच्यातून एकरूप त्या चित्ताची होते त्यालाच वासुदेव म्हणतात. तर असं ते महत्त्व अहंकार पंचमहाभूत ही तत्व 7 आहेत, ती एकमेकात मिसळली तेव्हाच जगाचा अधिकारण जे आहे तो नारायण त्यांनी काल अदृष्ट आणि तत्वादी गुणांमध्ये प्रवेश केला. जगाचा जो अधिकारण आहे त्या नारायणांनी काल अदृष्ट आणि तत्व गुण यामध्ये प्रवेश केला. आणि नंतर परमात्म्याने प्रवेश केल्यामुळे शुद्ध झालेल्या आणि आपापसात मिसळलेल्या त्या सगळ्या तत्वांपासून एक अचेतन असा अंड निर्माण झालेला आहे. आणि त्यातून या विराट पुरुषाची निर्मिती झालेली आहे. मग त्यातूनच आपण वायू आणि आपणानंतर अभिमानी आणि लोकांना भयभीत करणारा, अभिमानी लोकांना आणि सगळ्याच लोकांना भयभीत करणारा हा मृत्यू प्रगटलेला आहे किंवा मृत्यू देवता प्रगटलेली आहे. तर ही मृत्यू देवता प्रगटलेली आहे. आणि पुढे नंतर हात प्रगट झालेले आहेत, त्या हातांमुळे बल प्राप्त झालेले आहे. आणि त्या हाताचा जो अभिमानी आहे असा तो इंद्र प्रगट झालेला आहे. आणि त्यातूनच गमनाची क्रिया निर्माण झालेली आहे, गतीची क्रिया निर्माण झालेली आहे. त्यातूनच भगवंताच्या चरणातूनच विष्णू देवता प्रगट झालेली आहे. मग या क्षेत्रज्ञ व्यतिरिक्त ज्या सर्व देवता आहेत त्या उत्पन्न होऊन या विराट पुरुषाला त्या उठवायला असमर्थ झाल्या. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा आपण अभ्यास केला होता. आपण तो अभ्यास ज्ञानेश्वरीत पण केला आणि आता एक 1.5-2 महिन्यापूर्वी केला. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्र म्हणजे आपलं हे शरीर हे क्षेत्र आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे त्यातला जो परमात्मा आहे तो परमात्मा. तर या क्षेत्रज्ञाच्या व्यतिरिक्त ज्या देवता उत्पन्न झालेल्या आहेत त्या या विराट पुरुषाला उठवायला गेल्या, पण तो त्या असमर्थ ठरल्या. आणि सूर्याने मग सूर्यदेवाने काय केलं की चक्षूंसह म्हणजे नयनांसह डोळ्यांसह या नेत्रात प्रवेश केला, तरी पण हा विराट पुरुष उठला नाही. आणि मग श्रवणेंद्रिय म्हणजेच कान हे जागृत झालेले आहेत. आणि त्यांनी सर्व दिशांनी त्याला या विराट पुरुषाला जागवायचा प्रयत्न केला, परंतु उठला नाही. मग मृत्यूने या मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण वायू आणि आपणानंतर अभिमानी आणि लोकांना भयभीत करणारी मृत्यू देवता जी प्रकट झालेली आहे, तर त्या मृत्यूने आपण वायू बरोबर प्रवेश करून सुद्धा तो विराट पुरुष उठला नाही. आणि इंद्राने आपल्या सगळ्या शक्तींसह मगाशी आपण पाहिलं की जे हात आहेत त्याची देवता इंद्र आहे, तर या इंद्राने आपल्या शक्तीसह हातांमध्ये प्रवेश केला, तरी पण हा विराट पुरुष उठलेला नाही. मग समुद्राने तहान आणि भूक या माध्यमांसकट आपल्या उदरामध्ये प्रवेश केला. पोटामध्ये आपल्या म्हटलं तर समुद्राचाच अंश आहे, पाणी असतं, चयापचय केलं जातं. त्या समुद्राने आपल्या उदरामध्ये ताण भुकेसकट प्रवेश केला आणि चंद्राने मनासकट प्रवेश केला. आणि तरीही हा विराट पुरुष जो आहे तो उठलेला नाहीये. मग चित्तेन हृदयं चैत्या क्षेत्रज्ञा प्राविश्यत्या
विराट तदेव पुरुषा चलिलादुदचित्तम. तर चित्ताचा जो अधिष्ठाता आहे, आपलं जे चित्त आहे, मगाशी महत्वाचा जो आपण अभ्यास केला, वासुदेव त्याचा निर्माण झाला अभ्यास केला, त्याचे गुण काय ते आपण पाहिले, 3 गुण त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यापुढे ते म्हणतात या चित्ताचा जो अधिष्ठाता क्षेत्रज्ञ भगवान वासुदेव आहे, यांनी आपल्या भगवान वासुदेवाने आपल्या चित्तासह आपल्या हृदयात प्रवेश केला. त्यावेळी तो विराट पुरुष हा पाण्यामधून उठून उभा राहिला. कधी उभा राहिला? ज्या वेळेस चित्ताचा अधिष्ठाता हा जो क्षेत्रज्ञ भगवान वासुदेव आहे, भगवान वासुदेव कोण आहे? तर जो सत्वगुणी स्वच्छ शांत आहे, असा जो आहे, सत्वगुणीपणे स्वच्छपणे शांत आहे आणि ते त्याचं स्थानरूप चित्त आहे. या स्थानरूपी भगवंताच्या चित्तातून जे महत्त्व निर्माण झालेलं आहे त्याला वासुदेव म्हणतात. आणि हा विराट पुरुष उठत नव्हता. सगळे प्रयत्न झाले, सगळ्या देवता आल्या आणि मग ज्यावेळेस या चित्तामध्ये चित्तेन हृदय चैत्या क्षेत्रज्ञ प्राविशत्या, तर या चित्तामधला जो अधिष्ठाता आहे तो क्षेत्रज्ञ भगवान वासुदेव म्हणजे आत्मा परमात्मा जो आहे त्या शरीरात आत्म्याच्या रूपाने परमात्म्याच्या रूपाने जेव्हा त्याने प्रवेश केला, त्याच्या चित्तासकट प्रवेश केला या परमात्म्याने. म्हणजे आपण ब्रह्म्याचा अंश आहोत म्हणून ब्रह्म्याचा नुसतीच माणसे नसताना तर प्राणी सुद्धा आहेत. तर असा प्रवेश केला की त्यावेळी हा विराट पुरुष म्हणजे आपण त्यावेळेस जन्माला येतो किंवा विराट पुरुष जागतो. कधी जागतो? तर तो वासुदेव आपल्या चित्तासह आपल्या हृदयात प्रवेश करतो, तेव्हा तो त्या पाण्यातून उठून उभा राहिलेला आहे. आणि म्हणून भक्ती, वैराग्य आणि चित्त याच्या एकाग्रतेतून, भक्ती, वैराग्य आणि चित्त 3 गोष्टी आहेत. पुन्हा सांगतो, भक्ती, वैराग्य आणि चित्त याच्या एकाग्रतेतून, याच्या कॉन्सन्ट्रेशन मधून ज्यावेळेस आपलं ज्ञान प्रगट होतं त्यावेळेस आत्मात्म स्वरूप किंवा आपल्या अंतरातलं जे स्वरूप आहे, अंतरात्म स्वरूप जे आहे ते जे क्षेत्रज्ञाचं आपल्या शरीरात जे साक्षी रूपाने आहे त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. म्हणजेच आपल्या अंतःकरणात जो परमेश्वर आहे, आपल्या अंतःकरणात जो वासुदेव आहे त्याचं चिंतन केलं पाहिजे. तरच आपण त्या पाण्यातून उठलो, आपण जागलो, आपण स्वामीचे भक्त झालो, तरच आपण निसंग झालो, तरच आपण निराकार आहोत, तर आपण निष्काम आहोत, तरच आपल्याला भगवंत मिळेल, तरच स्वामी समर्थ आपल्याला कळतील. स्वामी इथे श्रीमद भागवते महापुराणे पारमहंस संहिताया तृतीय स्कंदे कापिलीये तत्व समांगामावे षड विशोध्याया. ओम तत्सत् हरि ओम तत्सत् हरि ओम तत्सत्. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम विष्णवे नमः. ओम ब्रह्मणे नमः. ओम ब्रह्मणे नमः. ओम ब्रह्मणे नमः. ओम श्री स्वामी समर्थ. 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 सर्व भक्तांना दीपावलीच्या शुभेच्छा. सगळ्यांची दिवाळी आनंदाची, सुखाची, भरभराटीची जाओ. सगळ्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो आणि सर्वांच्या इप्सित मनोकामना या पूर्ण होऊन सगळेजण स्वामींच्या चरणी भक्ती मार्गाला लागावेत, भगवंताची भक्ती करावी अशी मी स्वामींच्या चरणी तुमच्या वतीने प्रार्थना करतो. हॅपी दिवाळी. स्वामी. करी तो
सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी विविध रूपे जगति सद्गुरु तू नटलासी तू चराचरांचा करिता दाता त्राता निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया त्रिविध ताप प्रभुरे तुझा कृपे शमले अज्ञान संपले भवबंधनहि तुटले चरण सेवा घडू दे प्रार्थित से भगवंता निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया सत्य शिव सुंदरता तुझा स्वरूपी भरली स्वामी गुरु माऊली तू भक्तांची सावली चिंतामणी गुरु तू उरेन चिंता निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया करीतो शेदारती सद्गुरु स्वामी समर्था निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया निद्रा सुखाने करी स्वामी यतिराया 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ